शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब, महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब आणि वंचित आघाडीच्या उत्कर्षा रुपवते या तिघांमध्ये सध्या तरी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 20 उमेदवार जरी उभे असले तरी प्रामुख्याने मतदारांचं लक्ष या 3 उमेदवारांकडे आहे. आपण स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेचा कौल, नेत्यांची मते या संदर्भात एक उपक्रम हाती घेतलेला आहे. काल आपण सेवानिवृत्त प्रशासक विजय देशमुख साहेब यांची मुलाखत घेतली. आज आपल्याकडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य, जिल्हा परिषद गटाचे, जिल्हा परिषद अहमदनगरचे गटनेते, ज्या ओबीसींसाठी खास विश्वकर्मा योजना लागू झालेली आहे, प्रशिक्षण योजना, त्या प्रशिक्षण योजनेचे जिल्हा समिती सदस्य एक बुलंद तोप आदरणीय जालिंदरजी वागचौरे साहेब यांच्याशी आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण खासदार होणार या संदर्भात काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. त्यांची आपण या ठिकाणी प्रकट मुलाखत घेत आहोत. सर्वप्रथम मी आपले सर्वांचे आणि जालिंदरजी वागचौरे साहेब यांचे स्वराज्य माझा न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे. स्थानिक पातळीवर, देश पातळीवर, राज्यामध्ये स्थानिक प्रश्नाबरोबर देश पातळीवरचे प्रश्नसुद्धा चर्चेला जात आहे. या संदर्भात भाजपचे आपण एक नेते या नात्याने या लोकसभा निवडणुकीसाठी आपण भाजपची काय भूमिका असेल याबद्दल सांगावे. खरं तर 2024ची ओघ घातलेली ही लोकसभेची निवडणूक खरं तर हा लोकशाहीचा मोठा जागर या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं खरं तर होतोय. आणि म्हणून हा महोत्सव चांगल्या उत्साहात पार पाडावा, निवडणुका चांगल्या उत्साहात पार पाडाव्या यासाठी खरं तर भारतीय जनता पार्टीची भूमिका म्हणाल तर भारतीय जनता पार्टी हा जगातला एकमेव असा पक्ष आहे की याची सदस्य संख्या सगळ्यात जास्त आहे. आणि मुळात भारतीय जनता पार्टीचं कामाची पद्धत, त्याची रचना ही निवडणुकी लागल्यावर कामाला लागा असं होत नाही. मुळात 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं अविरत या निवडणुकीचं काम चालू राहतं. मतमोजणी झाली का दुसऱ्या दिवसापासून आमचं पुन्हा बूथ रचना सुरू होती. आणि म्हणून गेले 5 वर्षापासून जी बूथ रचनेचं काम असू देत, गावोगाव संघटनेचा प्रचार असू देत, संघटनेच्या विचाराची माणसं जास्तीत जास्त कशी जोडली जातील हा विषय असू देत, आणि आता तर सत्ता आहे आणि या सत्तेच्या माध्यमातून खरं तर सत्ता ही काय साध्य नाही, सत्ता हे साधन आहे अशी भूमिका भारतीय जनता पार्टीची असते. आणि म्हणून या सत्तेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात या देशात माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा जे काही देशाचा विकास चालू आहे, देशाची गौडदौड चालू आहे. आणि म्हणून जगात भारतीय जनता पार्टीच्या सरकारची जी काही मोदीभाईंची नेतृत्वाखालचं सरकार आहे त्याची कामगिरी आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहे. आणि म्हणून आमचं मत असं आहे की या निवडणुकीत 400चा पारचा आम्ही जो नारा दिलाय त्याच्यापेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या या देशात नक्की निवडून येतील. आपण एका बाजूला 400 पारचा नारा दिलेला आहे, मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी 10 वर्ष खासदारकीचं भोगलेले आहे, उपभोगलेले आहे, त्या माध्यमातून काही कामे केली असतील किंवा केली नसतील, परंतु आज जनतेचा रोष जो आहे की खासदार सदाशिव लोखंडे साहेब हे 10 वर्षामध्ये तालुक्यामध्ये कुठेही चमकले नाही. तर या संदर्भात आपलं
आपण याचं खंडन कसं करू शकतो? ठीक आहे, आता विरोधक वावड्या उठवत असतात. खरं तर मी तुम्हाला सातपुते सर सांगतो, ही निवडणूक ना लोखंडेंची, ही निवडणूक ना वाकचौऱ्यांची, ही निवडणूक ना उत्कर्ष रुपवतेंची. ही निवडणूक डायरेक्ट लोक नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींची करणार आहे. आणि मग या देशातल्या नागरिकांना एक माहित आहे का हा देश कोणाच्या ताब्यात द्यायचा, नरेंद्रभाई मोदींच्या द्यायचा का राहुल गांधींचा द्यायचा. आणि म्हणून उमेदवार कोण, उमेदवार काळा का गोरा हा प्रश्नच राहत नाही. आणि म्हणून नरेंद्रभाई मोदी म्हणून या ठिकाणी लोक मतदान करणार आहेत. मागच्याही पंचवार्षिकला तेच केलं. 2014ला जेव्हा सदाशिवराव लोखंडे उभे राहिले, खरं तर ह्या जागेवर शिवसेनेचे घोलप निश्चित झाले. घोलपांचं काहीतरी कोर्ट मॅटर झालं आणि ऐन वेळेस 12-13 दिवसात खरं तर हे लोखंडे मुंबईत होते, कर्जत जामखेडचे आमदार होते आणि 12-13 दिवसात या ठिकाणी उभे राहिले आणि निवडून पण आले. त्याच्यानंतर सुद्धा 2019च्या निवडणुकीत सुद्धा लोखंडे साहेब प्रचंड मताने निवडून आले. आणि तेव्हाही 2019च्या निवडणुकीचं सुद्धा मी तुम्हाला वातावरण सांगतो का लोक व्हिस्परिंग करायचे. लोक म्हणजे कोण, आमचे विरोधक, का रे उमेदवार आलाच नाही, उमेदवारांनी कामं दिलीच नाही. याच्यापेक्षा जास्त व्हिस्परिंग 2019ला होतं. पण व्हिस्परिंग करणारे लोक ठराविक असतात आणि मतदार तो जागृत असतो. तो ही देशाची म्हणून निवडणूक पाहतो. त्याला माहिती ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायतची निवडणूक नाहीये. आणि म्हणून देशासाठी जेव्हा निवडणूक होती तेव्हा लोक तुलना करतात का मोदी चांगले का राहुल गांधी चांगला. आणि म्हणून ह्या वेळेस सदाशिव लोखंडे, आता जरी कुणी अपप्रचार करीत असाल तर मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो लोखंडे साहेबांचा या मतदारसंघात संपर्क होता. तुम्ही बघा, कोरोनाच्या काळात 2-2.5 वर्ष तर कोरोनाच्या काळात गेले आणि या तालुक्यात जवळजवळ 200-250 कोटीचा निधी लोखंडे साहेबांनी दिला. मी ज्या जिल्हा परिषद गटात काम करतो त्या जिल्हा परिषद गटात मी तर कामं केली, पण लोखंडे साहेबांच्या गटातल्या प्रत्येक गावात कामं चालू आहे. आणि मुळात कसं आहे, त्यांनी तर त्यांचा स्थानिक विकास निधी दिला. पण एक गोष्ट मी या ठिकाणी मुद्दाम थोडं क्लिअर करतो, नरेंद्रभाई मोदींनी बऱ्याचशा गोष्टी सेंट्रलाइज केल्या. म्हणजे लोकांना, लोकप्रतिनिधीला स्थानिक विकास निधी देण्यापेक्षा डायरेक्ट आपण थेट जनतेला काही देऊ शकतो का. आणि नरेंद्रभाई मोदींनी डीपीटीचा एक प्रयोग केला का थेट लाभार्थ्याला, म्हणजे जे काही 100 रुपये दिल्लीवरून टाकल्यावर 15 रुपयाचे यायचे, हा प्रकार ना होता. डायरेक्ट थेट लाभार्थीच्या खात्यावर जी काही योजना मोदींनी राबवली. आणि म्हणून ते प्रयोग करताना नरेंद्रभाई मोदींनी सेंट्रलाइज केलेल्या अनेक गोष्टी तुम्ही बघा. आता देशातल्या किती करोडो लोकांना रेशन मोफत मिळतंय. देशातल्या शेतकऱ्यांना सन्मान योजना, शेतकऱ्यांनी असं स्वप्नात तरी वाटलं होतं शेतकऱ्यांना पेन्शन मिळत. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी सेंट्रलाइज केल्या आणि म्हणून स्थानिक विकास जरी कमी झाला तर मोदींच्या एक डोक्यात होतं का आपण जर काम केलं तर आपण दिलेल्या उमेदवाराला लोक मतं देतील. आज सुद्धा मोदी साहेबांनी राम मंदिर बांधलं, 370 कलम रद्द केलं, जगात भाजपचं आपलं भारताचं नाव उज्ज्वल केलं. आणि मोदींना माहिती आहे का माझ्या नावावर खालच्या लोकांना लोक मतं देतील. आणि अगदी ते खरं आहे. आणि म्हणून ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी आहेत. लोक तशीच निवडणूक करणार आहे आणि याही मतदारसंघात सदाशिवराव लोखंडे प्रचंड मताने पुन्हा एकदा निवडून येणार आहे. राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये चर्चेला जात आहे की संविधान बचाव. मोदी सरकार जर 400च्या पुढे गेलं तर संविधानामध्ये, घटनेमध्ये मोठे बदल होतील असा आरोप होते. तर याबाबत आपलं काय मत आहे? खरं तर विरोधकांची खरं तर कीव केली पाहिजे आणि नको त्या विषयाकडे लोकांचं मतांतर न्यायचं. खरं तर मोदी साहेबांचे कितीतरी भाषणं तुम्ही बघा. मोदी साहेब या जगाला खरं तर भुरळ घालणारा विश्व नेता मिळालाय. आणि आपण सगळे भारतीय खूप नशिबान आहोत का आपल्याला असं इतकं शीघ्र नेतृत्व आपल्याला मिळालं. तुम्हाला आठवत असेल 2014ला जेव्हा नरेंद्रभाई मोदी निवडून आले, या जगातला एकमेव पंतप्रधान असा आहे का जी सार्वभौम सत्ता आहे, जे सार्वभौम अशी जी संसद आहे, त्या संसदेत नरेंद्रभाई मोदी कधीच गेले नाही. पण जेव्हा पहिल्यांदा ते संसदेत गेले ना, या जगाने पाहिलं नरेंद्र मोदी एकमेव असे पंतप्रधान होते का त्यांनी संसदेत जाताना त्या पायरीला नतमस्तक झाले. आणि पायरीचं दर्शन घेताना हे जे काही देश सेवेचं मंदिर आहे, हे जे सार्वभौम मंदिर आहे, त्याच्यातून मला या देशाची सेवा करायची आहे आणि म्हणून त्या ठिकाणी नतमस्तक झाले. त्यावेळेचं तुम्हाला नरेंद्रभाई मोदींचं जर भाषण आठवत असेल तर बघा, नरेंद्रभाई मोदी तेव्हा असे म्हणाले का मला संविधान किती महत्वाचं वाटतं. तर या आपलं जे काही हिंदू संस्कृतीचं रामायण असेल, गीता असेल,
या ग्रंथापेक्षा मला संविधान महत्वाचं असं ते म्हणाले. कालच्या पुण्यात सभेत ते नरेंद्रभाई मोदी असे म्हणाले की मला बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान ईश्वरापेक्षा मला श्रेष्ठ आहे असं वाटतं. आणि संविधान कधीच भाजप बदलावणार नाही, मोदी बदलावणार नाही. आणि मुळात संविधानातल्या खरं तर घटना दुरुस्त्या काँग्रेसने जेवढ्या केल्या, भाजपने तर काहीच केलं नाही. तुम्ही बघा 60 वर्षात काँग्रेसने जेवढ्या घटना दुरुस्ती केल्या, जेवढ्या घटना बाह्य घटना दुरुस्ती त्यांनी केल्या, भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं या देशाला बाधा येईल अशी एकही घटना दुरुस्ती आणि संविधानात बदल केला नाही. आजही मी तुम्हाला सांगतो, संविधानाला कुणी हात लावू शकत नाही. आणि संविधान जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत संविधान अभिजात राहील. बाबासाहेब आंबेडकरांची महती अबाधित राहील. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या विरोधात काँग्रेसने तर बोलूच नाही, जे आज अपप्रचार करतात. बाबासाहेबांना अनेक वेळा खरं तर निवडणुकीत सुद्धा पाडलं. बाबासाहेबांच्या अनेक विरोधात त्यांनी गोष्टी केल्या. परंतु मोदी जेव्हा सत्तेत जेव्हापासून आले, बघा बाबासाहेब आंबेडकरांचे पंचतीर्थ या ठिकाणी सुधारणा केली. त्या इंदू मिलच्या जागेचा अनेक वर्षानुवर्षाचा प्रश्न होता. आणि म्हणून ती 3-3.5 हजार कोटीची जागा इंदू मिलची या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी घेतली. महूला विकास केला. इंग्लंडचं घर बाबासाहेब आंबेडकरांचं घेतलं. तुमची नागपूरची दीक्षाभूमीचा विकास केला. म्हणजे अशा अनेक घटना खरं तर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या बाबतीत मोदींच्या नेतृत्वाखाली खूप सकारात्मक असा त्या गोष्टीकडे पाहिलं जातं. आणि म्हणून जो अपप्रचार आहे तो एकदम चुकीचा आहे. आणि म्हणून कधी या देशात कुणी संविधान बदलू शकत नाही. राम मंदिराची उभारणी झाली, याचा फायदा आपल्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कितपत होईल? नुसता शिर्डी लोकसभा मतदारसंघापुरता हा विषय नाही. प्रश्न ही निवडणूक एका मतदारसंघाची नाही, शिर्डी लोकसभा एखादी विधानसभासाठी नाही. या देशातल्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत, आंतरराष्ट्रीय धोरण असू देत, आर्थिक धोरण असू देत, या सगळ्यांसाठी ही निवडणूक महत्वाचीच आहे. पण तुम्ही म्हणाले 370 कलम, खरं तर काश्मीरचं 370 कलम, तिथं आपला तिरंगा लावला जात नव्हता. तिथं 2 झेंडे असायचे. तिथं निवडणुका केलेल्या जात नसायच्या. तिथं आरक्षण नाही. ज्या संविधानात ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं का जो मागासलेला भाग आहे तो इतर समाजाच्या बरोबरीत यावा. बघा, शाळेच्या 5वीच्या वर्गाच्या मुलांची पळायची शर्यत लावायची आणि 100 मीटरवर एक मुलगा पुढे उभं करायचा, 100 मीटरवर 2 मुलं मागं उभं करायचे आणि आयोजकांनी शिट्टी वाजवायची. तो 100 मीटर पुढे तो पुढेच जाईल, जो 100 मीटर मागे तो मागच जाईल. आणि म्हणून जे संविधानात जे आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्याचं कारणच असं होतं, जो मागासलेला समाज आहे तो आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या त्याला आरक्षण मिळावं, शैक्षणिकदृष्ट्या त्याला आरक्षण मिळावं. आणि पूर्ण देशभर आरक्षण होतं, राजकीय होतं, सामाजिक होतं, शैक्षणिक होतं. काश्मीरला का आरक्षण नव्हतं? आपण देशातला नागरिक कुठेही जाऊन तुम्ही जमीन घेऊ शकत होता. पण आपला महाराष्ट्रातला अकोल्याचा माणूस मात्र काश्मीरला जमीन घेऊ शकत नव्हता. आणि या देशातलंच ते एक राज्य, या देशातलाच तो भाग, पण तिथं मात्र कायदे कानून वेगळे होते. आणि 60-70 वर्ष हे काँग्रेसला करता आलं नाही. ते माननीय नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली झालं. आणि म्हणून या ठिकाणी लोक समाधानी आहे. आणि म्हणून त्याचाही फायदा. आणि राहिला राम मंदिराचा प्रश्न, तर या देशात विकास येते सगळं होत जाईल. हा देश एक भावनाप्रधान देश आहे. आणि म्हणून राम जन्मभूमी अभियानाचं या देशात 500 वर्ष आंदोलन चाललं. लाखो कारसेवक मृत्युमुखी पडले, अनेक लोकांना अटकी झाल्या, इतक्या वर्ष संघर्ष त्या राम जन्मभूमीचा झाला. आणि म्हणून काँग्रेसवाले सांगायचे, आता काँग्रेसला तर त्या राम मंदिर निर्माणाचं निमंत्रण पत्रिका दिली, ते सुद्धा त्यांनी स्वीकारली नाही, त्या कार्यक्रमाला पण आले नाही. आणि मग या भारत देशाच्या देशवासियांची एक भावना त्या राम मंदिराबद्दल गुंतली होती. आणि म्हणून त्या आक्रमणानं बाबरानं ते राम मंदिर पाडून तिथं बाबरी मशीद पाडली. आणि म्हणून राम मंदिर मुक्तीचा जो संग्राम झाला, राम जन्मभूमी अभियान या देशभरात जो 500 वर्ष चाललं, लाखो लोकांचे खरं तर घरदार त्यांचे उद्ध्वस्त झाले, अनेक लोकांचे मृत्यू झाले, अनेक पिढ्यानपिढ्या खरं तर राम मंदिरासाठी खपल्या. आणि आपण खूप भाग्यशाली ही पिढी आहे का आपल्याला राम मंदिर झाल्याचं आज पाहायला मिळतंय. आणि म्हणून देशातले लोक राम मंदिर बांधल्याबद्दल मोदींवर किंवा भारतीय जनता पार्टीवर चांगले खुश आहे. त्याचा निश्चित फायदा या शिर्डी लोकसभा मतदारसंघातच नव्हे आणि देशभर होणार आहे. आणि म्हणून शिर्डी सुद्धा एक जागतिक तीर्थक्षेत्र आहे. शिर्डीचं नाव पण जगात आहे. आणि म्हणून शिर्डीचा सुद्धा सहकारी त्या सभागृहात हात वर करायची, जेव्हा नरेंद्र मोदींच्या बाजूने हात वर करायची जेव्हा वेळ येईल,
तेव्हा या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा उमेदवार मोदींच्या बाजूने वर हात करणारा पाहिजे, अशी मानसिकता या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांची निश्चित आहे. आणि म्हणून सदाशिवराव लोखंडे साहेब निश्चित या ठिकाणी निवडून येणार आहे. हे आपण आता राज्य पातळी देश पातळीवर काही उहापोह केला, मात्र अकोले तालुक्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते प्रश्न तुमच्या दृष्टीने कोणते आहे आणि त्याबाबत आपले उमेदवार म्हणजे समजा तुमचे महायुतीचे उमेदवार जर निवडून आले तर ते त्यासाठी काय प्रयत्न करतील? खरं तर लोखंडे साहेबांना आम्ही आधीच अवगत केलं होतं. मी काल सुद्धा परवा मुख्यमंत्री शिर्डीला आले तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना एक चिठ्ठी दिली. अकोल्याचे ज्वलंत प्रश्न खूप महत्त्वाचे आणि म्हणून जो निळवंड्याचा कॅनल गेला, त्याची जे लिकेज, त्याचं जर पाझरून जे काही शेती लोकांची खूप ओलीचिंब झाली, त्याला काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागल. एक तोलारखिंडचा एक विषय आहे, अकोल्यात MIDC येणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाचं जे अतिरिक्त आपल्याकडे भरपूर पाऊस होतो, जवळजवळ अकोले तालुक्यात 100 TMC पाऊस होतो, पण त्याचं बरंचसं पाणी समुद्राला जातं. आणि म्हणून पश्चिमेला जाणारं पाणी पूर्वेकडे जर वळवलं तर तुमची मुळा बारमाही होऊ शकते, आढळा बारमाही होऊ शकते, प्रवेरेत अतिरिक्त पाणी येऊ शकतं. त्याचा भंडारा, निळवंडे या दोन्ही धरणाला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वाखाली जे काही महाराष्ट्रात सरकार आहे, त्यांचा सुद्धा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि पश्चिमेला जाणारं पाणी त्यांना वळवायचं आहे. खरं तर त्याच्यातून केंद्राकडून काही परवानग्या लागतील, केंद्र सरकारचा आपल्याला निधी लागेल. आम्ही खासदार साहेबांच्या मागे लागून जे पश्चिमेला जाणारं जे पाणी आहे, वाहून जाणारं पाणी आहे, ते आपल्याकडे पूर्वेकडे कसं येईल, त्याच्यातून आमचा आढावा विभाग कायमस्वरूपी जिवंत कसा होईल, याच्यासाठी सुद्धा खासदार साहेबांच्या मागे लावून आम्ही पाठपुरावा करू. आणि केंद्राच्या अखत्यारीत ते ज्या ज्या योजना असेल, काही वाईल्ड लाईफच्या योजना आहे, अभयारण्याचे काही प्रश्न आहे, उद्योगाचे काही प्रश्न आहे, आदिवासी उपयोजनेचे काही प्रश्न आहे, आणि मग हे सगळं प्रश्न घेऊन खासदार साहेब त्याचा नक्की पाठपुरावा करतील. या अकोला तालुक्याला त्यांच्या खासदारकीचा निश्चित उपयोग होईल. आता महायुतीचे खासदार लोखंडे साहेब आणि त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागचोरे आणि वंचित आघाडीच्या उत्कर्ष रुपवते आहेत. या दोघांच्या बाबतीत महायुतीचा उमेदवाराची खरी लढत कोणाबरोबर असेल? खरं तर तशी पाहिलं तर आमची लढत उत्कर्ष रुपवतेंबरोबरच राहील. त्यांना जर चांगली मतं मिळाली तर त्याचा फायदा लोखंडे साहेबांना होईल का भाऊसाहेब वागचोरेंना होईल? नाही, आता राजकारणात त्यांना किती मतं मिळतील, किती मिळावेत, किती मिळू नयेत हा काही भाग नाही. परंतु ह्या देशाचा एक निवडणुकीत एक मूड कळतोय. लोकांचे चेहरे आम्हाला वाचता येत आहेत. लोकांना पक्षविरहित या निवडणुका करायच्या आहेत. आणि लोकांनी पाहिलं कोरोनाच्या काळात कोण धावून आलं. काल का परवा युक्रेनची लढाई झाली, त्या लढाईत भारतातले काही विद्यार्थी अडकले, काही दुसऱ्या देशातले विद्यार्थी अडकले. छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ते विद्यार्थी विमानतळावर यायला त्यांना मुश्किल होतं, कधी गोळी घालतील माहीत नव्हतं. आणि म्हणून मोदींनी या ठिकाणून निरोप दिला, भारतातले जेवढे नागरिक असतील, जेवढे विद्यार्थी असतील, त्यांनी काही नाही, फक्त आपला भारताचा झेंडा घेऊन विमानतळापर्यंत यायचा. अहो, आपल्या भारताचा झेंडा हातात घेऊन लोक बिंदास बाहेर पडले आणि विमानतळावर पोहोचले. त्या ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांबरोबर पाकिस्तानचे 2 विद्यार्थी होते. अहो, ते म्हणे तुम्ही तर भारताच्या विद्यार्थ्यांना म्हणले तुम्ही सुरक्षित जाल, आम्ही कसं जायचं? भारतातला झेंडा धरला तर कुणी काही करत नाही, हे सगळं खरं आहे. आम्ही त्या एअरपोर्ट पर्यंत कसं जायचं? तर आपले विद्यार्थी म्हणले आमचा झेंडा धरा हातात. आणि म्हणून त्या पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी भारताचा झेंडा हातात घेतला आणि ते सुखरूप विमानतळावर गेले. ही बाब जरी छोटी वाटली तरी या भारताचा एक दबदबा मोदींनी तयार केला आणि लोकांचा एक मूड आहे. त्यामुळे कोणाला किती मतं पडले म्हणून ते वाढले का, हे फुगले का, हे जास्त झाले म्हणून हे निवडून येतील असं काही नाही. लोकांना मोदी म्हणून 100% या ठिकाणी सदाशिवराव लोखंडेंना निवडून द्यायचे हे निश्चित आहे. म्हटलं की आपली स्पर्धा ही उत्कर्ष रुपवतेंबरोबर आहे, तर याचं तुम्ही गणित कसं मांडताय? साधं सोपं गोष्ट आहे. 2009ला डिलिमिटेशन मध्ये हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ स्थापन झाला. याच्या आधी आपण नाशिकला जोडलेलो होतो आणि तो राखीव लोकसभा मतदारसंघ झाला. आणि 2009 ते आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका शिवसेना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी जिंकल्या.
या ठिकाणी इथं सहकार किती फोपवला आहे, शिक्षण संस्था कोणाच्या आहे, आमदार कोण आहे, कोणाचे किती जिल्हा परिषद सदस्य, याच्यावर ही निवडणूक होत नाही. ही निवडणूक लोक देश पातळीवरची करतात. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेना भाजपच हा देश चालू शकतं, ही जी काही भावना आहे. आणि म्हणून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 2014ला त्यांच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले आणि ते निवडणुकीला उभे राहिले. 2009ला पहिल्या निवडणुकीत भाऊसाहेब वागचौरे यांना प्रचंड मताने लोकांनी विजयी केलं. शिवसेना भाजप आम्ही त्यांचा प्रचार केला, त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि ते काँग्रेसमध्ये गेले. 2014ला देशभर मोदी लाट आली आणि हे काँग्रेसमध्ये गेले. अर्थात हे इकडे असते, हे निवडून आले असते. आणि म्हणून त्यांनी गद्दारी केली, शिवबंधन बांधलं, ते शिवबंधन तोडलं आणि ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये त्यांचा पराभव झाला. 2014ला पुन्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि पुन्हा त्यांना उभं राहायचं, तर कोणाकडून उभं राहायचं, तर त्यांना पुन्हा एकदा काँग्रेसने 2014ला उमेदवारी दिली. काँग्रेसकडून ते पराभूत झाले. त्याच्यानंतर 2019ला आज जे लोक म्हणतात ना भाऊसाहेब वागचौरेंनी खूप कामं केले, ते यायचे जायचे, मग जर 2009 ते 2014 ते खासदार होते, तर 2014ला ते पराभूत का झाले? एक 2019ला ते उभे राहिले आणि फक्त 30,000 मतं पडले. जो भाऊसाहेब वागचौरे आज जे लोक सांगू राहिले हा लय चांगला माणूस आणि खूप कामं केले, मग आज सगळ्या मतदारसंघात 30,000 मतच का मिळाले? आणि म्हणून त्यांनी सुद्धा गद्दाऱ्या केल्या. कालपर्यंत भाऊसाहेब वागचौरे भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली होते. काल आमच्या जिल्हा अध्यक्षांच्या मुलाखती झाल्या, त्याला ते सुद्धा होते. 2019ला ते अपक्ष लोकसभा लढून सुद्धा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने त्यांची क्यू केली, त्यांना श्रीरामपूर विधानसभेची उमेदवारी दिली. तिथेही त्यांचा पराभव झाला. आणि म्हणून हे खूप काँग्रेसचे पक्के खूल, राहुल गांधींचे खूप निष्ठावान, असं काही नाही. आणि म्हणून सुईनुसार राजकारण करणारे लोक मतदारांना पसंत पडत नाही. आणि म्हणून कोणी किती म्हणलं शिंदे साहेबांना नाव ठेवू देत, लोखंडे साहेबांना नाव ठेवू देत, पण लोखंडे साहेब आहे त्या विचाराबरोबर आहे, हिंदुत्वाच्या विचाराबरोबर आहे. आणि भाऊसाहेब वागचौरे तरी शिवबंधन तोडलं. भाजपने 2019ला विधानसभेची उमेदवारी देऊन पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले. आणि म्हणून हा गद्दाराचा राजकारणाचा लोकांना खूप कंटाळा आलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरेंना लोक स्वीकारणार नाही. 100% या ठिकाणी लोखंडे साहेब निवडून येतील. आणि उत्कर्षताई सुद्धा खरं तर चांगली आहे, आमची ती एकदम जवळची भगिनी आहे. प्रेमानंद बाबूजींचं आम्ही काम पाहिलंय, दादासाहेब रुपवतेंचं काम पाहिलं. खरं तर काँग्रेस पक्षात खूप निष्ठेने त्या कुटुंबाने काम केलं, पण दुर्दैवाने काँग्रेसने अशा लोकांना उमेदवाऱ्या दिल्या नाही. म्हणजे बघा हल्ली राजकारणात निष्ठा राहिल्या गाव. दादासाहेब रुपवतेंपासून प्रेमानंद बाबूजींपासून तर काल उत्कर्ष रुपवतेपर्यंत ज्या काँग्रेसचा झेंडा त्यांनी हातात घेऊन काँग्रेसच्या विचाराशी एकनिष्ठ राहिले, त्यांना उमेदवाऱ्या नाही. पण इकडून तिकडून कोलाट उड्या मारणाऱ्या भाऊसाहेब वागचौरेंना उमेदवारी दिली. आणि म्हणून काँग्रेस पक्षाची जी खतखत आहे, काँग्रेस पक्षाचे जे निष्ठावान कार्यकर्ते त्यांनाही माहिती आहे, का रे हे रुपवतेचं आपले कार्यकर्ते यांना वर्ष काम करून या पक्षाने फसवलं. आणि मग काँग्रेसचे खूप मतं उत्कर्षताई घेणार आहे. काँग्रेसला जो मानणारा वर्ग आहे तो सुद्धा नाराज आहे या महाविकास आघाडीवर, का त्यांनी योग्य उमेदवार दिला नाही, योग्य लोकांना संधी दिली नाही. आणि मग उत्कर्षताई सारख्या या दादासाहेब रुपवतेंचं या ठिकाणी काम होतं, बाबूजींचं त्या पक्षात योगदान होतं. खरं तर त्या कुटुंबाचं पक्षाने उतराय व्हायचं होतं, ते न होता त्यांनी भाऊसाहेब वागचौरे सारख्या कोलांट उड्या मारणाऱ्या माणसाला उमेदवारी देत, ते मात्र 100% चूक झालेली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण? शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार नरेंद्रभाई मोदींसाठी सभागृहात जो वर हात करील तोच वर होईल. आणि तो वर हात करणारा माणूस आहे सदाशिवराव लोखंडे. याचं कारण तुम्हाला सांगतो. या अकोले तालुक्यात तुम्ही बघा, आपला अकोले तालुक्यात आदिवासी बहुल आहे. 52% लोक साधारणतः आदिवासी आहे. या देशात पहिल्यांदा असं झालं का एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती केलं. कधी काँग्रेसने असं केलं नाही. 2014ला नरेंद्रभाई मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा या देशात पहिल्यांदा एक दलित राष्ट्रपती केला, रामनाथ कोविंद. 2014ला दलित केले, 2019ला निवडून आल्यावर पुन्हा एकदा एका आदिवासी महिलेला, खरं तर आदिवासी समाज याच्याबरोबर यावा, या सगळ्या प्रवाहात यावा. आणि म्हणून द्रौपदी मुर्मू सारख्या एका आदिवासी महिलेला या ठिकाणी राष्ट्रपती केलंय. आणि त्यामुळं आदिवासींपर्यंत आम्ही जाणार आहोत. आपल्या एका आदिवासी महिलेला या देशातलं सर्वोच्च पद मिळालं. काल परवा बघा आपल्या राहीबाई बोपेर यांना पद्मश्री मिळाली.
या तालुक्यातल्या एका अधिवेशनांना कधी पद्मश्री मिळाला नव्हता, परंतु या ठिकाणी आमच्या चंद्रकांत दादांनी त्यांना बीज बँक बांधून दिली, त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि आदिवासींसाठी अनेक योजना या सरकारने राबवल्या, राज्याच्या असू देत नाही केंद्राच्या असू देत. आणि म्हणून ते सुद्धा आम्ही लोकांकडे घेऊन जाणार आहे आणि 100% अकोल्यात सुद्धा अकोलेकर सुद्धा या ठिकाणी मागे राहणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा नरेंद्रभाई मोदींचे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे हात बळकट करण्यासाठी निश्चित सदाशिवराव लोखंडे साहेब या मतदारसंघात निवडून येणार, हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आज आपल्याकडे जिल्हा परिषदेचे गटनेते सन्माननीय जालेंद्रजी वाकचौरे साहेब यांनी अतिशय प्रकट अशी मुलाखत आपल्या चॅनलला दिलेली आहे. मी त्यांचं स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या वतीने त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नमस्कार. आपण आपलं पुढील आकर्षण, पुढची जी मुलाखत आहे ती शिवसेना उभाटा गटाचे विधानसभेचे संघटक सन्माननीय मधुकररावजी ताळपाडे साहेब यांची आपण घेणार आहोत. तोपर्यंत आपण प्रतीक्षा करावी.